सातारकर. मी डॉक्टर अनिरुद्ध मदन जगताप, MBBS MD, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट, श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सातारा. आज आपण इथे म्हणजे डिस्कशनसाठी आलेलो आहोत. केस सिरीजचं डिस्कशन आपण करणार आहोत. ह्या केस सिरीजमध्ये एक अतिशय सिरियस अशी एक केस होती. साधारण सातारच्या दुर्गम भागातून एक पेशंट आले होते आणि त्या पेशंटला खूप पेन होत होतं. म्हणून ते त्यांचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना जाऊन भेटले. तर त्या फॅमिली डॉक्टरनी त्यांना सोनोग्राफी करून यायला सांगितले. पण पेशंट इथे पोचतानाच त्यांना 6:30 ते 6:45च्या दरम्यान तेवढा वेळ लागला होता. आता 6:30-7 नंतर सोनोग्राफी कुठे चालू असेल तर डॉक्टरने सांगितले की फक्त गौरीशंकर डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर ही ती सुविधा देतं. आपले साधारण 6 ते 8 ह्या वेळेत सुद्धा संध्याकाळी सोनोग्राफी चालू असते. मग ते पेशंट आले आणि पेशंटला प्रचंड पेन होत होतं. पेशंट विवळत होता. त्यांना मी सोनोग्राफीला घेतलं. त्यांच्या नातेवाईकांना आत बोलवलं. साधारण 45 ते 46 वर्षाचे गृहस्थ होते. आणि मी जसं सोनोग्राफीसाठी घेतलं ते सोनोग्राफीला हातच लावून देत नव्हते, प्रोबच ठेवून देत नव्हते. इतकं त्यांना वेदना होत होत्या. आणि मी जसा प्रोब ठेवला तसं लिव्हरच्या पुढच्या बाजूला एअर आर्टिफॅक्ट्स येत होते. मग आता करायचं काय, तर ते पेशंट तर सोनोग्राफी करू देत नव्हता. तरी मी नातेवाईकांना पेशंटला समजावून व्यवस्थित सोनोग्राफी करून घेतली. पण बऱ्यापैकी पोटामध्ये हवा असल्यामुळे सोनोग्राफी व्यवस्थित दिसत नव्हतं. मग मी नातेवाईकांना सांगितलं की आपल्याला एक्सरे पण करून घ्यायला लागेल. लगेच आपण पेशंटचा एक्सरे केला. जसा पेशंटचा एक्सरे केला, त्या एक्सरे इरेक्ट ॲब्डोमेन म्हणतात, त्या एक्सरे इरेक्ट ॲब्डोमेनमध्ये आपल्याला काय केलं, पोट आणि छातीचा काही भागाचा आपण घेतो. तर त्याच्यामध्ये पोट आणि छातीमध्ये पडदा असतो. त्या पडद्याला आमच्या भाषेत डायफ्राम असं म्हणतात. तर त्या डायफ्रामच्या खाली हवा झाली होती, पूर्ण हवा अशी साठली होती. ती हवा कुठं, हवा कशामुळे येते, तर पोटामध्ये आतड्यामध्ये कुठले छिद्र असेल. साधारण आतड्याची साईज ही 28 ते 30 फूट एवढी असते. आणि तिथून जर हवा येत असेल तर ती आपल्या छातीच्या आणि पोटाचा जो पडदा असतो डायफ्राम त्याच्या खाली साठते. आणि ते आम्हाला लगेच दिसून आलं. मग मी डॉक्टरांना लगेच इन्फॉर्म केलं, सर असं परफोरेशन म्हणजे पोटामध्ये कुठेतरी छिद्र असल्यासारखं वाटते. डॉक्टर म्हणजे लगेच पाठवून द्या. आपण त्या पेशंटला पाठवून दिलं. तो पेशंट गेला, तिथे लगेच ऑपरेट झाला आणि त्या पेशंटचे प्राण वाचले. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की फक्त हॉस्पिटल्स नाही तर डायग्नॉस्टिक सेंटर्स हे सुद्धा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण असं की गौरीशंकर डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर इथे सर्व मॉडेलिटी ह्या एकाच छताखाली आहेत. म्हणजे सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन, MRI, OPG, पॅथॉलॉजी अशा सर्व मॉडेलिटीज ह्या एका छताखाली असल्यामुळे जर रुग्णाचं निदान एका मॉडेलिटीमधून नाही झालं तर ते आपण दुसऱ्या मॉडेलिटीमधून करू शकतो. आणि त्याचा फायदा हा रुग्णांना होतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे आमचं ब्रीदवाक्य आहे की विश्वास अचूक निदानाचा, त्यामुळे तो पेशंट चे प्राण वाचले. ह्या केसवरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की गौरीशंकर डायग्नोस्टिक्स येथे रोगाचं निदान हे लवकरात लवकर होतं आणि अचूक होतं. तर त्याचा फायदा जास्तीत जास्त सातारकरांनी घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे.